नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मध्यंतरीच्या काळात म्हणजे गेल्या 15-20 दिवसामध्ये कर्पूरी ठाकूरना भारतरत्न देण्यापासून चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न देण्यापर्यंतचा घटनाक्रम तुम्ही बारकाईने बघाल तर एक एक करत काँग्रेसच्या पुढाकाराने किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या इंडी अलायन्स किंवा इंडी महागठबंधनाचा पुरता विचका उडालेला आहे. गेल्या जून महिन्यामध्ये जी इंडी आघाडी मोदींना बहुमतापासून रोखायचं आणि सत्तेपासून दूर करायचं, थोडक्यात मोदींचा पराभव करायचा आणि त्यासाठी मोदींच्या किंवा भाजपच्या विरोधात एकाला एक उमेदवार द्यायचा, मतविभागणी टाळायची आणि भाजपला मोदींनी किती आटापिटा केला तरी 250 लोकसभा जागेपेक्षा पुढे जाऊ द्यायचं नाही आणि भाजप 250च्या अलीकडे अडकला तर मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, याची हमी इंडी आघाडीचे सगळे नेते देत होते. इंडी आघाडीमध्ये सहभागी झालेले सर्व पक्षीय नेते ही हमी देत होते. भाजप विरोधातच आयुष्यभर कट कारस्थानं करण्यापासून टीकास्त्र सोडणारे सगळे बुद्धिजीवी, पत्रकार, संपादकसुद्धा इंडी अलायन्सविषयी कमालीचे आशावादी झालेले होते आणि झाले. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची शक्यता संपली याची ग्वाही देत होते, छाती ठोकपणे सांगत होते. हा सगळा प्रकार गेल्या 2 ते 3 आठवड्यातला आहे. मला वाटतं स्वातंत्र्य दिन, आपला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीपासून किंवा त्याच्या थोडं आधीपासून कर्पूरी ठाकूरना भारतरत्न मिळाल्यापासून याची सुरुवात झाली आणि आज मी बोलतो आहे त्यावेळेला 11 फेब्रुवारी आहे. म्हणजे साधारणतः 3 आठवडे व्हायला आलेत आणि 3 आठवडे होता होता या सगळ्या लोकांची भाषा कुठल्या कुठे बदलून गेलेली आहे. 22 जानेवारी ज्या दिवशी अयोध्येमध्ये त्या राम जन्मभूमी मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, त्या दिवसापर्यंत देशात इंडी आघाडी ही अत्यंत जोशपूर्ण होती. आणि जोश किती होता, जवळजवळ सगळेच्या सगळे भाजप विरोधी पक्ष, पुरोगामी पक्ष, सेक्युलर पक्ष तावातावाने राम जन्मभूमी मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे कसं राजकारण आहे हे सांगत होते आणि मिळालेलं आमंत्रणसुद्धा झिडकारण्याचा पुरुषार्थ दाखवत होते. त्या सगळ्यांचं अवसान गळून पडलेलं आहे. आणि गळून पडलं असं मी का म्हणतो मित्रांनो, बातम्या काढून बघा, यूट्यूबवरच्या क्लिपा काढून बघा, वर्तमानपत्राची कात्रणं काढून बघा. 22 जूनपर्यंत जे लोक मोदींना 220, 230, 250 लोकसभेच्या जागांपर्यंत रोखण्यासाठी तावातावाने बोलत होते, ते लोक आता 300, 350च्या पुढे मोदी जाणार नाहीत याची ग्वाही द्यायला लागले. मित्रांनो, 300, 325, 350 याला काहीही अर्थ नसतो. एकदा 272 हा आकडा ओलांडला भारतीय जनता पक्षाने की मोदी पंतप्रधान होतात, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे 350, 330, 340, 350 मोदी 400 पार जाणंच शक्य नाही असं तुम्ही आज जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही कबूल करता की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार. कारण 400 हो, 370 हो, 350 हो किंवा 325 हो, 272 हा आकडा ओलांडला जातो. आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने 272चा आकडा ओलांडला की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार याविषयी कोणाच्याही मनात शंका उरण्याचं कारण नाही. आणि हा सगळा बदल 230, 250 पासून
325 350 पर्यंतचा आकडा हा कोणी सरकवलाय? जे सगळेच्या सगळे मोदी विरोधक आहेत. मग ते पत्रकार असतील, संपादक असतील, यूट्यूबर असतील, टी व्ही चॅनेलवाले असतील, बुद्धिजीवी असतील, राजकीय विश्लेषक असतील किंवा इंडी अलायन्समध्ये असलेले किंवा सोडून गेलेले सगळे बिगर भाजप विरोधी पक्षाचे नेते असतील. या सगळ्यांची भाषा बदलली आहे. आता कोणीही मोदींना हरवायचंय हा विषय सुद्धा बोलत नाहीये. मे जून 2023 इंडी अलायन्सची पाटण्यात सुरुवात झाली. त्याच्या आधीपासून एकाच गोष्टीची चर्चा होती की मोदींना 200 सव्वा 200वर कसं रोखायचं आणि ते रोखलं की मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता संपून गेली. महागाई, बेरोजगारी मुद्दे बाजूला ठेवा. मुद्दा एवढाच आहे की मोदींना 250च्या आत, कमीत कमी 250च्या आत रोखायचं ही मर्यादा याच विरोधकांनी स्वतः ठरवून घेतलेली होती. आणि ती मर्यादा आता त्यांनीच जर 300 पार, सव्वा 300, 350वर आणलेली असेल तर मग त्यांनी जे ठरवलं, ज्या घोषणा केल्या त्यातली सगळ्यातली हवाच निघून जाते. कारण मोदींना 300, सव्वा 300, 350 या आकड्यांनी कुठेही रोखता येणार नाही. ते पंतप्रधान होणारच. मोदींना रोखायचं तर 272च्या अलीकडे रोखायचं होतं. आणि त्यासाठी काय काय आकडे दाखवले जात होते. शेवटी भाजपला किती टक्के मतं आहेत? 37-38% मतं आहेत. म्हणजे 62-63% मतं ही भाजपच्या विरोधातली आहेत. पण हे लोक एक खोटं बोलत होते, दादांत खोटं बोलत होते की मोदी ज्या वेळेला 2019मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्यासोबत अकाली दल होतं, नितीश कुमारांचा पक्ष होता, उद्धव ठाकरेंचा पक्ष होता आणि त्या सगळ्या पक्षांची बेरीज जी आहे तेवढी मतं मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी मिळालेली होती. आणि त्या सगळ्या मतांची बेरीज ही 43 ते 44% होती. फक्त भाजपची मतं 38% असतील. पण मित्र पक्षांना मिळालेली 5 ते 6% मतंसुद्धा मोदींच्या नावावर मिळवलेली होती. म्हणूनच जे लोक तुमचे दिशाभूल करून प्रचाराची भूमिका घेतात ते तुमची दिशाभूल काही काळ करू शकतात पण तुम्हाला फसवू शकत नाही. त्यामुळे हळूहळू करत त्यांनाच आपण काय काय खोटं बोललो होतो ते बाजूला काढून आपण अगदीच खोटं पडू नये म्हणून खऱ्यापर्यंत वाटचाल करावी लागते. आत्ता जी काय तुमचे वेगवेगळे आकडे येत आहेत ते बघितले तर एक गोष्ट लक्षात येते की गेले वर्षभर जो आकड्यांचा खेळ आणि धुमाकूळ घातला जात होता, ज्याची माध्यमामधून प्रचंड उलाढाल चालू होती, त्याकडे नरेंद्र मोदी यांनी ढुंकूनसुद्धा बघितलं नाही. नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा असतील, कुठच्याही भाजपच्या वरिष्ठ नेत्याने माध्यमातून मोदींना हरवण्यासाठी जी आकड्यांची आतषबाजी चालू होती त्याला उत्तर देण्या इतकी सुद्धा त्याची दखल घेतली नाही. कारण भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना माहिती होतं हा आकड्यांचा दिखाऊ खेळ चालू आहे, तो खरा नाही, तो धादांत खोटा आहे हे भाजपच्या विरोधकांना आणि ते आकडे मांडणाऱ्यांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे त्याचं उत्तर देणं, तो खोडून काढणं यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्याला जो अपेक्षित आकडा आहे तो सुद्धा अधिक कसा वाढवता येईल त्यावर आपली ताकद लावली पाहिजे. याकडे मोदी, शहा आणि त्यांचा सगळा गोतावळा लक्ष देऊन होता आणि त्याचे परिणाम आता दिसायला लागले. कारण हळूहळू करत 6 महिन्यापूर्वी, 8 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी मूड ऑफ द नेशन म्हणून जे आकडे येत होते ते हळूहळू करत NDAला पुढे नेत आहेत.
NDAला पुढे नेत आहेत आणि विस्कटलेल्या इंडी आघाडीला खाली आणायला लागलेले आहेत. ही गंमत आहे मित्रांनो. आणि लक्षात घ्या, सगळ्या सर्वेमध्ये इंडी आघाडी म्हणून जी आघाडी दाखवली जाते ती आघाडी मुळात अस्तित्वातच नाही आहे. कारण आता लोकसभा निवडणुकीला 2 ते 3 महिने राहिले असताना कुठल्याही राज्यामध्ये इंडी आघाडीत सहभागी होणार म्हणून जे 28 पक्ष जमले होते त्यापैकी कुठल्याही पक्षांमध्ये कुठल्याही राज्यांमध्ये जागा वाटपसुद्धा होऊ शकलेलं नाही. आणि जागा वाटपच झालेलं नसेल तर जो मतदार आहे तो इंडी आघाडीला मतदान करील याची हमी काय? अगदी हे सर्वे सुरू झाले मूड ऑफ द नेशन त्यावेळेला नितीश कुमार इंडी आघाडीत होते, त्यांनीच तर इंडी आघाडीची सुरुवात केली होती. त्यामुळे त्या दरम्यान आलेले मूड ऑफ द नेशनचे आकडे, सर्वेचे आकडे किती तोंडघशी पडले बघा. कारण तुम्ही जो आकडा काढलात आणि आत्तासुद्धा मूड ऑफ द नेशन हा आकडा जो आलेला आहे, इंडिया टुडे नावाच्या वाहिनीने दाखवला आणि सी वोटर या संस्थेने काढला आहे, त्यांनी सर्वे घेतला त्यावेळेला नितीश कुमार इंडी आघाडीत आहेत हे गृहीत होतं. पण ते आकडे तुम्हाला आम्हाला दाखवले जात आहेत तेव्हा नितीश कुमार इंडी आघाडी सोडून NDAमध्ये आलेले आहेत. आणि म्हणून ही जी दिशाभूल चालू आहे ती दिशाभूल एकमेकांना खोटं बोलून, एकमेकांना आवडेल असं बोलून टाळ्या मिळवण्यापैकी काहीच नाही आहे. जसं ती निखिल वागळे आणि ती टोळी आहे, विशंबर चौधरी, कुमार केतकर, कुमार सप्तर्षी, एकमेकांनाच जमवायचं आणि एकमेकांचंच तू माझं कौतुक कर, मी तुझं कौतुक करतो, मी तुला पुरस्कार देतो, तू मला शाल घाल, या प्रकारचे राजकीय विश्लेषण नसतं मित्रांनो. राजकीय विश्लेषण हे अतिशय निष्ठुरपणे करावं लागतं. आपल्या आवडत्या पक्षाला सुद्धा प्रतिसाद जनतेचा मिळणार नसेल तर तो पक्ष पराभूत होणार हे सांगण्याची तयारी असावी लागते. आणि ती न ठेवता जर तुम्ही वाटेल त्या थापा मारणार असाल तर काय होणार? इंडिया अलायन्सची 4थी बैठक झाली आणि 1 महिन्यात जागा वाटप करायचं ठरवलं आणि राहुल गांधी उठलेनी निघून गेले पदयात्रेला. पदयात्रा चालू आहे, मणिपूरहून निघाली ती आता छत्तीसगडमध्ये पोहोचलेली आहे. पण ज्या ज्या राज्यामध्ये राहुल गांधी पाऊल टाकतायत तिथला एक कुठला तरी पक्ष इंडी आघाडी सोडून भाजपच्या गोटात निघून जातोय किंवा आपल्याला जागा वाटप नको म्हणून सांगून टाकतोय. आणि त्याची ना राहुल गांधींना परवा आहे ना काँग्रेसला परवा आहे. पण मुद्दा असा आहे मित्रांनो की जे छाती ठोकपणे गॅरंटी देत होते की मोदींना 250च्या आधी अडवणार, मोदींना लोकसभा निवडणुकीत असं हरवणार की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच कामा नयेत, आज तेच लोक तीच भाषासुद्धा विसरून गेलेले आहेत. आणि अवघ्या 3 ते 4 आठवड्यामध्ये 22 जानेवारीच्या अलीकडेपर्यंत इंडी आघाडीचे सगळे प्रवक्ते, सगळे नेते मोदी परत पंतप्रधान होणार नाहीत, आम्ही इंडी आघाडीतर्फे मोदींना रोखणार, बहुमतापासून रोखणार, ही भाषा बोलत होते. तो सगळाच्या सगळा चर्चेचा नॅरेटिव्ह कुठपर्यंत आला आहे? 350 नहीं. मोदी ने पार्लियामेंट में बोला है 370 बीजेपी 400 पार NDA, लेकिन इतना तो होगा नहीं. अरे इतना क्यों होगा? अगर आप 250 पर तुम्ही जर 250च्या आत भाजपला मोदींना रोखणार होतात तर 350, 400, 370 हे आकडे येतात कुठून? तुमच्या आकड्यावर विश्वास नाही आहे म्हणून मोदींनी संसदेत 370, 400 म्हटलं तर तुम्ही त्याच्यावर चर्चा सुरू केलीत. तुम्हाला त्याच्यावर चर्चा करायची गरज काय आहे? भाजप विरोधी पक्ष जे आहेत, इंडी आघाडीमध्ये सहभागी झालेले जे पक्ष आहेत किंवा माध्यमातून पसरलेले जे भाजप विरोधी, मोदी विरोधी विचारवंत संपादक, पत्रकार, विश्लेषक, त्यांना 400, 370 या विषयावर बोलायची गरज काय?
त्यांनी सरळ सरळ त्या चॅनेलच्या अँकरला किंवा संपादकाला ठणकावून सांगायचं, कुठले खुळेपणा सांगताय, कुठले सर्वे दाखवताय, अरे सोडा, मोदी 250च्या पुढे जाऊ शकत नाही, NDA सुद्धा बहुमतापर्यंत जाणार नाही, ही आमची खात्री आहे, तुम्ही कुठले सर्वे घेऊन आकडे दाखवाल, हे का नाही फाटकन बोलू शकत आहेत. उलट वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या चॅनेलवर जेव्हा 370 आणि 400ची चर्चा सुरू होते तेव्हा त्याच्यात 400 शक्य नाही हो, एकट्या BJPला 370 शक्य नाही हो, कुठून येतील, दक्षिणेत हे नाही, इकडे ते नाही, पूर्वेकडे तमुक नाही, वगैरे वगैरे. पण एक गोष्ट तुम्ही मान्य करता की तुमच्याही बोलण्यातून 300चा आकडा पार होणार हा सूर निघतोय. काँग्रेसपासून, इंडिया आघाडीपासून, भाजप विरोधी पत्रकारांच्या बोलण्यातून, विश्लेषणातून 300च्या खाली BJP किंवा NDA राहील हा शब्दच गेल्या 3 आठवड्यात गायब झालाय. नाही, मोदी 300 मिळवणार याविषयी आता यांना खात्री पटली आहे. जे मोदींना गेले 8 महिने 250च्या आत अडकवायला निघाले होते ते आता मोदी 300 पार करणार याची मनाशी खूणगाठ बांधून युक्तिवाद करायला लागलेत, विश्लेषण करायला लागलेत. आकडे, सर्वेचे काय आकडे येतात सोडून द्या, मी त्या सर्वेवर वेगळा व्हिडिओ करणार आहे. पण विरोध, अगदी मोदींचे कट्टर विरोधक, भाजपचे कट्टर विरोधक जी भाषा बोलतात की BJP बहुत डरी हुई आहे. आणखीन एक गोष्ट आहे मित्रांनो, गेल्या 2 आठवड्यात परत एकदा ED, CBI याच्यावरचे आरोप बाजूला पडलेले आहेत. सगळी चर्चा ही टाइम्स नाव आणि इंडिया टुडे यांचे जे सर्वेचे आकडे आलेत त्याच्या भोवती फिरते. पण त्या आकड्यामध्ये जे काय भाजप, NDA 350, 350 आसपास दाखवत आहेत त्याचा सरसकट इन्कार करण्याची हिंमत या भाजप विरोधकांनी कधी गमावली याचा विचार करा. आणि ती गमावली आहे ती 22 जानेवारी नंतर गमावली आहे. 22 जानेवारीची अयोध्येतली प्राणप्रतिष्ठा हे राजकारणच होतं, हे मी स्पष्टपणे पहिल्यापासून बोललेलो आहे. पण त्यातलं गांभीर्य जर विरोधकांनी ओळखलं असतं तर त्याचं सगळंच्या सगळं श्रेय आणि त्यातली सगळीच्या सगळी जनभावना ही आयतीच्या आयती मोदींच्या झोळीत टाकण्याचं पाप याच विरोधी पक्षांनी केलं. त्यामुळे तिकडे राम जन्मभूमीची काय त्या राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि यांच्यातली हवा निघून गेली. जे मोदींना 250च्या आधी अडवायला गेले होते ते कुठे येऊन थांबलेत बघा मित्रांनो, ते कुठे येऊन थांबलेत बघा की ते सुद्धा आता फार फार तर 300, 350 इथपर्यंत बोलायला लागलात तुम्ही. पण अजून निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा झालेली नाही आहे की कुठल्या राज्यात कधी मतदान होणार आहे, एकूण लोकसभेचं मतदान हे किती फेऱ्यांमध्ये होणार आहे, कुठल्या फेरीमध्ये किती मतदारसंघात मतदान होणार आहे, कुठले अर्ज भरायला कधी सुरुवात होणार आहे, मतमोजणी कधी होणार आहे, याविषयी अजून कुठलाही तपशील समोर आलेला नाही. एवढ्यातच मोदींना 250च्या आधी रोखू बघणारे पक्ष आणि विश्लेषक, विद्वान हे मोदी 300 पार गेल्याचं मान्य करायला लागले. ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष लढाईच्या आधीच डळमळीत झालेले असताना तेव्हा तुमच्या विरोधकांचं काम, प्रतिस्पर्ध्याचं काम खूप सोपं होऊन जातं. लढण्याची हिंमत हरवलेला शत्रू असतो, त्याला अधिक जबरदस्त तडाखा देऊन पराभूत करता येतो. आणि आज इंडी अलायन्स किंवा त्यांचे समर्थक पत्रकार वगैरे जे कोणी आहेत त्यांची भाषा बघितली तर तुम्हाला कळेल की त्यांनी ऑलरेडी भाजपला, मोदींना बहुमत देऊन टाकलेलं आहे, मान्य केलेलं आहे. हां, पण 1984चा 400 पार हा विक्रम काय मोदी पार करणार नाहीत हे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा बहुमत 300 पार हे तुम्ही स्वीकारलेलं सत्य असतं. मुद्दा मोदी काय बोलतात हा नाही आहे. मोदी संसदेत 400 पार बोलतात
याला काही किंमत नाही. तुम्ही तुमच्या भूमिकेवर आणि तुमच्या आकड्यावर ठाम का राहू शकला नाहीत याला महत्त्व आहे. त्यामुळे एक गोष्ट नजरेत येण्यासारखी आहे भारतरत्न प्रकरण वगैरे झाल्यावर, की विरोधकांनी ऑलरेडी मोदींना बहुमत देऊन टाकले. अजून मतदाराने द्यायचं बाकी आहे, पण विरोधकांनी मोदींना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये बहुमत आणि 300 पारचा आकडा देऊन टाकलेला आहे. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.